महापालिका रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। कट्टर शिवसैनिक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। हरिहरपेठ भीमनगर या भागात ना झूठी शान ना झूठा अभिमान, मेरा काम ही मेरी पहचान या घोषणेसह निघालेल्या या रॅलीत शिवसैनिकांचा आणि स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। मातृशक्तीचा आशीर्वाद प्रभागातील शिवसेनेच्या चारही उमेदवाराला असल्याचे चित्र आजच्या रॅलीतून स्पष्टपणे दिसत होते। शिवसेना पुन्हा प्रभाग 17 मध्ये भगवा झेंडा फडकवण्याची तयारी करत आहे। विरोधक सोशल मीडिया स्टार आहेत, पण राजेश मिश्रा हे कट्टर शिवसैनिक असून ते जुन्या शहरातील मातीत भगवा फडकविणारे यशस्वी नेतृत्व ठरले आहे। राजेश मिश्रा यांच्यासह प्रभाग 17 मधील पॅनलचे इतर उमेदवार सौ सविता गजानन चव्हाण, सौ अंकिता चेतन गुजर आणि सौ गीता रमाशंकर मिश्रा यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला। रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षवण केले, तर तरुणांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले। राजेश मिश्रा यांनी गेल्या काही वर्षात प्रभागात केलेल्या विकास कामांची पावती म्हणून या रॅलीला जनसागर लोटल्याचे चित्र दिसत आहे। प्रचार दरम्यान राजेश मिश्रा यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की आम्ही केवळ सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारणात आहोत। त्यांच्या या कार्यकाळातील काही प्रमुख कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला। गल्ली गल्लीत बोरिंगद्वारे पाणीपुरवठा आणि हाय स्मार्ट दिव्यांद्वारे प्रकाश व्यवस्था राजेश मिश्रा यांनी केली। राजेश मिश्रा यांची कट्टर शिवसैनिक म्हणून असलेली ओळख कायम आहे। रेल्वे स्टेशन मुख्य प्रवेशद्वारासह छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या प्रवेशद्वारसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राजेश मिश्रा यांनी केले। कोरोना काळात केलेली रुग्णसेवा, गरजू कुटुंबांना रेशन कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रभागात खुल्या मैदानात बगीच्यांची निर्मिती केली। शिवसेना पूर्ण महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लढतीमध्ये आहे आणि शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेमध्ये येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे जे काम करतात ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार केलेले आहेत आणि मला असं वाटतं की जनतेशी त्यांची नाळ गेल्या अनेक वर्षापासून जोडलेली आहे आणि त्यामुळे जनता ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देईल। अकोला महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिशय तीच स्थिती आहे। वॉटर गटर मीटर, खरं तर अकोल्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी रस्ते नाल्याचा प्रश्न आहे, ओपन पेसचा विकासाचा प्रश्न आहे, चांगल्या शाळा असेल किंवा बाकीच्या बेरोजगारीचा विषय आहे। हे सर्व जे लोकल प्रश्न आहे, त्या नागरी सुविधा, या सर्व विषयावर घेऊनच आम्ही लोकांपुढे चाललेलो आहे। महानगर पालिका इलेक्शन है, शिवसेना के उम्मीदवार खड़े हैं अकोला शहर के अंदर और इस राज्य के उप मुख्यमंत्री हमारे सबके लाड़के भाई, लाड़के नेते एकनाथ जी शिंदे साहब, उनके प्रचार सभा हो गई और आज हमारे प्रभाग क्रमांक 17 में राज्य के कैबिनेट मिनिस्टर संजय जी राठौड़, उनका हमारे यहाँ दौरा हुआ और मुझे आशा है कि जो आज प्रचार दौरा हुआ उसका इफेक्ट 100% प्रभाग में गिरने वाला है और प्रभाग में जो हमारे 4 के 4 जो नगर सेवक हैं वो चुन के आने वाले हैं, क्योंकि हमारे पीछे मातृशक्ति की ताकत है और हमने जो वार्ड में काम किया हुआ है। कुछ लोग मेरे पीछे लगे हुए हैं कि भाई राजेश मिश्रा चुन के नहीं आना चाहिए, सभागृह में नहीं पहुंचना चाहिए, क्योंकि अगर ये सभागृह में पहुंचेगा तो लोगों का जो समस्या है वो वहाँ आवाज़ उठाएगा। तो उनकी इच्छा नहीं है कि मैंने लोगों की आवाज़ उठाना, लेकिन लोगों की इच्छा है कि मेरी आवाज़ राजेश बन के वहाँ जाए। तो मुझे अपेक्षा है कि 100% 15 तारीख को ये प्रभाग क्रमांक 17 में 4 के 4 धनुष्यबाण विजयी होंगे।